लोखंडे दावेंचंही रणमशीन एका बाजूला जी म्हटली होती दीपेश लोखंडे आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी म्हणून ज्यांना आपण पाहिलेलं आहेत विकेट टेकर गोलंदाजी म्हणून आपण ज्यांना पाहिलेलं आहेत तो जतीन पाटील बंड्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि मॅचला सुरुवात होईल त्यावेळी जॉईन आहेत नितीन पाटील सर. थँक्यू, बेस्ट ऑफ लक बोट टीम. मॅचला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू जबरदस्त इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पार. हा येतोय HDIL चषक चौकार 4 धावा. चेंडूवर सुपर फलंदाजी दीपेश यांच्या बॅटमधून दर्जेदार चौकार आलाय. तिचं वर्णन केलं होतं दीपेश लोखंडे हार्ड हिटर फलंदाज आणि त्याचं प्रात्यक्षिक जरूर पाहिलं गेलंय. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. जतीन पाटील एक कष्टप्रयोग खेळाडू करून मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र जबरदस्त पूल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु चेंडूला थांबवलं जाईल का? लॉंग लेग रिझर्व मध्ये हा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार 4 धावा. राज भोईर साहेब आहेत. राज भोईर साहेब यांच्या माध्यमातून जतीन पाटील बंड्या यांनी जर विकेट घेतली तर त्यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय व्यक्तिमत्व राज भोईर साहेब यांच्या माध्यमातून असणार आहे. क्या बात है. पहिल्या एक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज राज भोईर. थँक्यू. तसंच विजयजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी दाखल होतात. गांधीचे तलाव येथील एक गोड व्यक्तिमत्व हे देखील सध्या व्यासपीठावरती पोहोचत आहेत आणि विजयजी घरत या V24 संघाचे आपण संघ मालक आहेत मामा यांच्या माध्यमातून एक पारितोषिक असणार. विजयजी घरत मामा यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहे हॅट्रिक चौकार हॅट्रिक सिक्सर. जर V24 संघाचा कुठलाही खेळाडू खेळतोय तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ते मात्र दिलं जाणार आहे. दुसऱ्या बाजूला राज घरत आहेत. राजजी घरत यांच्या माध्यमातून राज भोईर आहेत. त्या राजजी भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी जय दुर्गा रायपाडा संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकांचा वर्ष होणार आहे. नक्कीच नक्कीच दोन्ही बाजूने पारितोषिक जरूर लावले गेले. दोघांना प्रोत्साहन दिलं जात आहे. तिसऱ्या चेंडूवर तिसरा चौकार येईल का? क्या बात आहे. जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरेज क्लिअर करतोय. 3 चेंडूवर 3 चौकार ठोकतोय दीपेश लोखंडे. क्या बात आहे. पाठपुढले गेले. चेंडूला स्लॅश केलं. फटका छान प्रकारे कळला दीपेश लोखंडे यांच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 3 चौकार पाहायला मिळाले. आदरणीय व्यक्तिमत्व विजय मामा चषकाचे आयोजक विजयजी घरत मामा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे तर दीपेश लोखंडे या खेळाडूला मात्र दिलं जाईल. ओल्ड कमेंट्री बॉक्स. क्या बात आहे. जबरदस्त व बक्षिसांची खैरात दोन्ही बाजूने पाहायला मिळत आहे. विकेट्स घेतात तर राज भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपये असेल तर विजय मामा घरत यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे. 3 चेंडूवर 3 चौकार 3 षटकार. जतीनवर मात्र हल्ले चढवले कमबॅक केलं जात आहे. यावेळेस डॉट चेंडू हाताळला येतोय. थोडंसं रिलॅक्स फील केलं असेल कारण 3 चेंडूवर 3 चौकार ठोकले दीपेश लोखंडे या गोलंदाजांना. त्यानंतर हा चौथा चेंडू आपण पाहिला तर डॉट चेंडूच्या स्वरूपात हाताळला जातोय. धावसंख्या एकंदरीत स्थिरावले 12 धावा या फलकावर. दोन्ही बिग फाईट मॅच एका बाजूने V24 चंदनसार संघ दुसऱ्या बाजूने जय दुर्गा रायपाडा. दोन्ही मजबूत ब्रँड संघ आहेत. बिग बॅटर रंगेल यात मात्र काही शंका नाहीये. 4 चेंडूची समाप्ती 12 धावा या फलकावर. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचा हे षटक जतीन पाटील बंड्या मार्कवर सज्ज होतोय. पण एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट रिझर्व मध्ये फेकी करतोय. तत्पूर्वी काय घडलं जाईल तर धावबादच्या स्वरूपात फलंदाज महेंद्र बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतोय 12 या धावसंख्येवर. कुठेतरी गफलत झाली. यस नो अँड वेट हे शब्द खूप महत्वाचे होते पण इथे गफलत झाली आणि फलंदाज बाळतोय धावबादच्या स्वरूपात महेंद्र.
न्यू बॅटर मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावबाच्या स्वरूपात बघितलं, फलंदाज बाजूला चांगली फेकी केली आणि महेंद्रला मात्र धावबाच्या स्वरूपात बाद व्हावं लागलंय. आता मंगेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतोय. चांगली सुरुवात झाली होती, 3 चेंडूवर 3 चौकाला गेले. त्यानंतर चांगला कमबॅक केलंय ते जतीन पाटील आणि त्यांच्या कंपनी सुपर कमबॅक केलंय. तीन चेंडूवर 3 चौकार 3 षटकार ठोकले. तर आकाश मात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज जरूर ठेवलं. यावेळेस मात्र जबरदस्त क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल आणि राज भोईर यांनी मात्र 1000चं पारितोषिक बंड्यासाठी जरूर लावलं गेलंय. दुसरा गडी बाद होतोय 12 या धावसंख्येवर. आधीच तो क्लीन बॉलच्या माध्यमातून बाद झालाय. थोडासा उशिरा खेळलाय कारण चेंडू पडल्यानंतर बॅट फिरवण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र जबरदस्त कमबॅक केलंय. पहिले 3 चेंडू पाहिले तर 3 चौकार, तदनंतर मागचे 2 चेंडू पाहिले तर सुपररित्या हाताळले गेल्यात. राज भोईर, तेजस्वी पाटील यांचे शुभागमन होतं इथे मैदानाच्या आतमध्ये. पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळते. प्रत्येकाचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. 1 षटकाची समाप्ती झाली आणि 12 धावा या फलकावर. या 12 धावा आल्या त्या 3 चेंडू मागे. तदनंतर मागचे 3 चेंडू जबरदस्त कमबॅक केला जतीन पाटील बंड्या याने. दर्पण भगत करून मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 मार्कस होते. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक जरूर पाहायला मिळतंय. मान्यवरांचं शुभ आगमन आमच्या या क्रीडानगरीमध्ये जरूर पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र पहिला चेंडू ऑफस्टिकला सोडून जाणारा चेंडू पंच 9 चेंडू घोषित करतायत कारण पॉपिंगला सोडून जाणारा चेंडू त्याच कारणास्तव असतो हा 9 चेंडू. आता मात्र फ्री हिटची संधी असेल ती फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 13 धावा, 13 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. घासपाडा HDL चषक 2024चं हे शानदार आयोजन. सलगाचा 3रा दिवस. चंदनसार विभागामधले 10 संघ आजच्या दिवसात आमने सामने जरूर पाहायला मिळत आहेत. दर्पण यावेळेस मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले गेले होते. सिंगलच्या साईडने धाव फलक पुढे होते. धावसंख्या जाऊन पोहोचताय 13 धावा. बघा पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार आले होते. तदनंतर आपण पाहू शकतात हा 1 धाव येताना जवळजवळ 4 ते 5 चेंडू खर्च झालेत. तर आदरणीय राज भोईर साहेब, तदनंतर तेजस्वी पाटील साहेबांचं शुभ आगमन होते. त्यांचे सहकारी वेलकम रमेशजी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. वेलकम. या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. घासपाडा चषक 2024. नक्कीच एक गोड व्यक्तिमत्व म्हणून नेहमी ज्यांना आपण पाहिलेलं आहेत. एक समाजसेवकाचा जो व्यवसाय तो मात्र नेहमी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. तर आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय राजे भोईर साहेब यांचं या मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहेत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDIL चषक 2024च्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या जोडीने तेजस्वी पाटील आहेत, रमेश दादा आहेत. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहेत. हे सर्व मान्यवर आहेत ते सध्या आपल्याला व्यासपीठावरती तिथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वागत असेल पुन्हा राज भोईर साहेब आपलं आणि विनंती असेल व्यासपीठावरती आपण स्थानपन्न व्हावं. मान्यवरांचं स्वागत देखील झालेलं आहे आणि मैदानावरती आपण पाहिलं तर विकेट देखील तिथून मात्र प्राप्त होतोय. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. गॉड सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा या व्यासपीठावरती आलेले सर्व सन्मान्य अतिथी
यांच्या येण्यानं ह्या संपूर्ण व्यासपीठाची शोभा आहे ती शोभा सध्या वाढली गेल्या आहेत आणि महत्त्वाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचं देखील राहिलं गेलं. त्या सर्व मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट घासपाडा HDIL चषक 2024च्या वतीनं सर्व आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. दर्पण गोलंदाज मार्कवर सज्ज झाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक अक्षय झेल खाली आहे. मी झेल घेतोय हे मात्र त्याने सांगितलंय आणि दुसरा धक्का तिसरा धक्का लागतोय तो 14 या धावसंख्येवर गॉन. आपण विचार केला तर 14 धावा आणि 12 धावा आल्या त्यात पहिल्या 3 चेंडूवर. तदनंतर आता आपण पाहिलं तर जवळजवळ 6 चेंडू मागे फक्त धावा आल्या त्या 2 आणि विकेट्स गमावल्या त्या 4. म्हणजे पडझड झालंय या संघाची. 24 चंदन सार या संघाची आता मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एका बाजूने दीपेश लोखंडे आहे परंतु त्याच्यावर दरोमदार असेल या संघाची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निशान आता जबाबदारी असेल आणि जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल कारण जबाबदारीचा टॉनिक प्लेअर मनुष्य आयुष्यभर थकत नाहीये. ती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्वीकारावी लागेल. 14 धावा 4 गडी बाद. थोडीशी दयनीय अवस्था सध्या झालाय कारण सुरुवात चांगली झाली होती परंतु तदनंतर जतीन पाटील आणि त्यांच्या कंपनी मात्र चांगली कामगिरी केलंय. हलक्या हाताने छेडछाडी करण्याचा प्रयत्न केलाय. आत्मविश्वास काय असतो ते मात्र दर्शवतोय. दर्पण कुठल्याही दडपणाखाली न गोलंदाजी करता दर्पण सुपर कामगिरी करतोय. जबरदस्त गोलंदाज पृथ्वीकरण पाहायला मिळतंय. 14 धावा कुठेतरी लगाम लावला गेलाय. 3 चेंडूवर पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार आल्या होत्या दीपेश लोखंडे यांच्या बॅट मधनं. तदनंतर षटक क्रमांक हे दुसरा मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत धावसंख्या फक्त 14. यावेळेस मात्र आत्मविश्वासपूर्ण शॉट पाहायला मिळतो स्ट्रेट डाईव्हच्या माध्यमातून आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी 1 बाउंस सीमारेषा पार HDIL चषक चौकार 4 धावा. अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 18 धावा या फलकावर. निशांत चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. दीपेश अँड निशांत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. शेवटचा चेंडू गोलंदाज दर्पण पुन्हा एकदा सज्ज होतोय. क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. 9च्या सरसने V24 चंदन सर हा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 18 धावा 4 गडी बाद. अध्यक्ष विजय दादा घरते. अध्यक्ष विजय दादा घरते. अध्यक्ष विजय दादा घरते. हे साऱ्या पोरांची तो हिम्मत. आयोजक पिंट्या दादा घरते. आयोजक पिंट्या दादा घरते. आयोजक पिंट्या दादा घरते. आमचा पाठी राखा आहे हो छान काशीनाथ शेठ पाटील. आमचा पाठी राखा आहे हो छान काशीनाथ शेठ पाटील. थँक्यू. तिथे सर्वांचं सहर्ष स्वागत. आमच्या व्यासपीठावर राजजी भोईर साहेब, तेजस्वी पाटील साहेब, धनु पाटील साहेब, रमेशजी साहेब उपस्थित आहेत आणि जतीन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 12 धावा खर्च केल्या. तदनंतर दर्पणने सुपर कामगिरी केली. फक्त 6 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स जरूर प्राप्त केल्यात. षटक क्रमांक 3 आता पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलं. एकंदर क्षेत्ररक्षण दूरवर फैलावलं जाईल. जबाबदारी असेल दीपेश लोखंडे यांच्या खांद्यावर कारण 3 चेंडू मागे त्याने 12 धावा आल्या. त्यानंतर 6 चेंडू मागे फक्त 1 धाव त्यांच्या बॅटमधनं जरूर पाहिली. 4 चेंडू मागे फक्त 1 धाव आली म्हणजे 7 चेंडू फेस केल्यात आणि 13 धावांचं योगदान. जबाबदारी असेल दीपेश लोखंडे यांच्या खांद्यावर. जतीन पाटील येतोय. बेस्ट वर्सेस बॅटची ही लढाई पाहायला मिळतोय. धावसंख्या 18 धावा या फलकावर. गोलंदाज गोलंदाज मार्कवर. ह्यावेळेस जबरदस्त चेंडू परंतु पंच आमच्या दिशेने वळतात. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू अवांतराने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जाऊन पोहोचेल 19 धावा या फलकावर. नेक्स्ट मॅच शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव विपक्ष जन्नत बॉईज या 2 संघामध्ये असेल. 4 षटकानंतर आपण आमच्या इथे या आणि लगेच 5 षटकानंतर टॉस केला जाईल. दोन्ही संघामध्ये मानवांचा शुभ असतोय.
पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना असेल. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव विपक्ष जन्नत बॉईज या दोन संघामध्ये ही लढत असेल. जतीन पाटील पुन्हा एकदा सज्ज होतो मार्कवर. धावसंख्या 19 धावा, 4 गडी बाद. यावेळेस मात्र शपथून करण्याचा प्रयत्न इथे मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे आणि इथे चुकी केली जाते आणि चुकी आणि झेल खुनाचा सुट्टा उत्तर. दीपेश लोखंडे एक हार्ड हिटर फलंदाज. या चुकीचं तुम्हाला भुगतान करावं लागेल कारण दीपेश सारखा एक फलंदाज होता, हार्ड हिटर फलंदाज आणि सोप्पासा झेल होता तो कुठेतरी निसटला गेलाय. धावसंख्या एकदा 20 रन स्कोर कार्ड, 20 धावा या फलकावर. एका बाजूने निशांत 3 चेंडू मागे 4 धावांचं योगदान जरूर दिलं. एक स्टेट डाऊनच्या माध्यमातून चौका त्यांच्या बॅटमधनं आधीच्या ओव्हरचा विचार केला तर जरूर आला होता. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 20 रन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 4 विकेट, 4 गडी बाद, 20 धावा. षटक क्रमांक 3 मार्ग असता. एकंदरीत 40-50 पर्यंत तुम्हाला मजल मारावी लागेल कारण रायपाडा संघ एक बराड मजबूत संघ आहे, चांगली बॅटिंग लाईन आहे. जतीन अक्षय सारखे फलंदाज जरूर पाहायला मिळतात. धावसंख्या 20 रन स्कोर कार्ड. गोलंदाज मार्कवर कॉमेंट्री बॉक्सच्या इनकडनं जरूर प्रस्थान करतात. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. निशान यांच्या बॅटमधनं खडे खडे स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावांची मोहर उमटवतोय. HDIL चषक षटकार 6 धावा. धावा या धावफलकावर निशांत सुपर एक चौकार आणि एक षटकार त्यांच्या बॅटमधून जरूर पाहिलाय. लंगनच्या डोक्यावरनं मात्र षटकार जरूर ठोकला गेलाय. 26 धावा या फलकावर, 4 गडी मात्र बाद झालं. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. जतीन पाटील बंड्या गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा अकोटप्याचा चेंडू होता. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक करतोय. तत्पूर्वी सिंगल येत आहे. सिंगलच्या साईने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 27 रन्स, 27 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळतात. तर लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार ठोकतायत. तर आकाजी मात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. चंदनसार संघासाठी मात्र हे प्राईज लावलंय. निशांसाठी मात्र हे पारितोषिक असेल. फक्त एकटा निशांसाठी, सर्वांसाठी असेल. 500 रुपयाचा कॅश प्राईज आकाजी मात्रे साहेबांच्या माध्यमातून जरूर लावलं गेलंय. 3 चेंडूवर 3 षटकार जर खेळाडू टोकतोय आणि राज भोईर साहेब आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणखीन एक विकेट घेत आहेत. तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज जतीन बंड्यासाठी. बंड्यावर त्यांचं मात्र जास्त प्रेम आहे कारण एक विकेटसाठी आधीच्या एक ओव्हरमध्ये 1 विकेट जरूर घेतला होता. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सरळ स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून आमच्या कॅमेरामॅनच्या सहभागासाठी येतोय. षटकार 6 धावा. दीपेशचा झेल सुटला होता आणि गाणंही आपण पाहिलं तर पुढे धोका आहे कारण झेल सुटला होता आणि हेच ते धोके आपण बघू शकतात. दीपेशचा झेल सुटला होता. 33 धावा या फलकावर. बघा तो झेल पकडला असता विकेट गेला असता, ह्या 6 धावा आल्या असता. परंतु जर त्याला थारा नाहीये. चेंडू फेकून झाले 4. 33 धावा या फलकावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. षटक क्रमांक 3 मार्ग असा आहे. 2.4 चेंडूची समाप्ती होते. 33 धावा या फलकावर. आता दोन्ही बाजूने आक्रमक फलंदाजी होतोय निशांत अँड दीपेश. यावेळेस डेड बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 33 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळत आहेत. चांगल्या लयमध्ये आता मात्र दोन्ही फलंदाज 9 चेंडू फेस केला. दीपेशचा विचार केला तर 20 धावांचं योगदान. 5 चेंडू फेस करताना निशांतच्या बॅटमधनं 11 धावा आल्यात. 33 धावा या फलकावर गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. जतीन यावेळेस मात्र मॅच टाइम स्ट्रोक आहे. 1 विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज जरूर लावलं गेलं त्यांच्यासाठी. सिंगल येते. सिंगलच्या साईने धावफलक पुढे जाते. 34 रन स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. आमच्या व्यासपीठावर मान्यवर विराजमान आहेत आणि आमचे मायबाप प्रेक्षक, या धरती प्रेक्षक या स्पर्धेकडे वळाले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत. अंतिम चेंडू असेल. 34 रन स्कोर कार्ड. 34 धावा या फलकावर. या चेंडूवर विकेट्स प्राप्त करेल का जतीन पाटील की षटकार चौकार ठोकेल नितेश? बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई निशांत एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय आणि दीपेश
शेवटचा चेंडू असेल, तिसरं षटक. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी पंच आमच्या दिशेने वळतायत. दिनेशजी मांगेला सर, सॉरी जयप्रकाश घरत सर आहेत. धावसंख्या 1 फ्लाय होत आहे. 36 रन, 35 धावा या फलकावर. शेवटचा चेंडू. चांगली धावगती राखताना दोन्ही फलंदाज जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 म्हणजे जवळजवळ 12ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केलंय असं म्हणायला हरकत नाही आहे. जतीनवर मात्र हल्ले चढवले जात आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं, 3 चेंडूवर 3 चौकार ठोकल्या होत्या. तदनंतर चांगली कमबॅक केलं. त्यानंतर या षटकाचा विचार केला तर 2 षटकार जरूर ठोकल्यात, 2 अवांतर धावा आल्यात, 2 सिंगल आल्यात. गोलंदाज अंतिम चेंडू असेल. ह्या वेळेस मात्र सुपर चेंडू हाताळत आहे. सबमरीन डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर वन्नाट वेगाने निघून जातो आणि निशांतला मात्र बेट केला आहे. 3 षटकाची समाप्ती झाली. 35 धावा या फलकावर, 4 गडी बाद झाल्यात. या एक सुमित डीजे यांचं एक सॉंग. जे सन्मान्य अतिथी आहेत त्यांचं आपण स्वागत सन्मान करूयात. सोहम एंटरप्राइजेसचे आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 21,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी लाभलेत ते रमेश दादा आपल्या व्यासपीठावरती त्यांचा सन्मान करण्यासाठी अजिंक्यजी घरत साहेब आणि तिथून मी विनंती करतो अजिंक्य दादांना विनंती असेल आपण यायचं आहे पुढे. आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. सोहम एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय व्यक्तिमत्व रमेश दादा आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान होईल कारण की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 21,000 रुपयाची आपल्याला देणगी मिळाल्या आहेत त्यांचा सन्मान आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर अजिंक्यजी घरत पिंटरदा यांच्या शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर या व्यासपीठावरती आदरणीय राज भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला 5,000 रुपयाची देणगी लाभली आहेत. तर राज भोईर साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. पुढे मी अजिंक्यजी घरत साहेब यांना विनंती करेन पिंटरदा आपल्या शुभ हस्ते आदरणीय व्यक्तिमत्व राज भोईर साहेब समाजसेवक आहेत त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मायाची ही उपदार मात्र त्यांना शॉल दिली जात आहेत. स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना आपण सन्मान चिन्ह देतोय आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आपण या व्यासपीठावरती पाहू शकतायत. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय व्यक्तिमत्व तेजस्वी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण लगेचच सन्मान घेऊयात. मी विनंती करतो तेजस्वी पाटील आपण देखील यापुढे आपला सन्मान केला जातोय. अजिंक्यजी घरत पिंटरदा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आहे तो व्यासपीठावरती केला जातोय. मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण पाहू शकतायत. त्यानंतर गाडीचा तलाव या गावातील एक गोड व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांना नेहमीच पाहिलं समाजसेवक म्हणून देखील आपण ज्यांना पाहिलं ते आदरणीय विजयजी म्हात्रे साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. मी विनंती करतोय आपण देखील पुढे यावं. आपला हा सन्मान आहे तो सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. हा सन्मान पुण्यात आपण विजयजी म्हात्रे साहेबांचा या व्यासपीठावरती पाहणार आहोत. भारतीय संस्कृती जपण्याचं जोपासण्याचं आपण सर्वजण अविरतपणे काम करत आहोत. मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं हे आपला आदर कर्तव्य आहे. मान्यवरांचं स्वागत सन्मान सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती षटकार चौकारांची आतिषबाजी सुरू आहेत आणि मान्यवरांचं स्वागत सन्मान देखील आपण मैदानावरती पाहत आहेत. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. आणखीन एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती कळला गेलाय. मान्यवरांचं मनापासून आभार आहेत. पुण्यात आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. तर दीपेशचा झेल सुटला होता आणि त्याचे परिणाम आपण पाहू शकता. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती तब्बल 45 रन्स 45 धावा या फलका लागल्या. त्यात सुपर कामगिरी करतोय दीपेश लोखंडे जो मात्र पहिला स्ट्रायकर फलंदाज होता तो अजूनही तग धरून आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू फेस केल्यात आणि 31 धावांचं बहुमूल्य योगदान. तर एका बाजूने निशांत ज्यांनी 6 चेंडू फेस केल्यात आणि 11 धावांचं योगदान. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. आमच्या व्यासपीठावर मान्यवरांचं मात्र स्वागत सन्मान जरूर झाला आहे. अतिथी देवो भव ही संस्कृती आपण पाहू शकता. स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचा मान सन्मान जरूर पाहायला मिळतो. 45 धावा या फलकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ झालाय. गोलंदाज गोली मार्कवर अतुल. यावेळेस मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. अतुलने कामगिरी करावी लागेल कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला आणि हाता मात्र डॉट येतोय. हे कमबॅक तुम्हाला इथे करावं लागेल. 45 रन स्कोर कार्ड षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. दीपेशचं मात्र कौतुक करावं लागेल. सुपर फलंदाजी करतोय. 31 धावांचं योगदान. नेक्स्ट मॅच शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव विपक्ष जन्नत बॉईज या दोन संघामध्ये असेल.
दोन्ही संघांना विनंती असेल यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल आणि वंडरफुल स्ट्रोक. दीपेश नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. तो क्षेत्ररक्षक डोक्यावर हात मारत असेल कारण दीपेशचा झेल सुटला होता. आता मात्र पहिले तर 51 धावांच्या फलकावर 37 रन्स नॉट आउट. हाफ सेंचुरीच्या दिशेने वाटचाल करेल का दीपेश लोखंडे? गोलंदाज गोलने मार्कवर अतुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंडू फेकून झाल्या 4 चेंडूमध्ये 16 धावा जरूर खर्च केल्यात. आतापर्यंत अतुलवर मात्र हल्ले चढवले जात आहेत. दीपेश जबरदस्त कामगिरी करतोय. गोलंदाज गोलने मार्कवर ज्यावेळेस मात्र बॅटची एज जरूर लागली जाते. दीपेश स्वतःहून माघारी पडतात आणि पंचांचं बोट ही आकाशाकडे जरूर गेलंय. बडी मछली जाल में बसती हुई असं म्हणा हरकत नाहीये. 37 धावांचं योगदान दिलंय दीपेश लोखंडे. वेल प्लेड. 51 या धावसंख्येवर 5वा धक्का लागतोय. नेक्स्ट मॅच शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव विपक्ष जय जन्नत बॉईज. दोन्ही संघांना विनंती असेल पण 5 षटकांतर टॉस साठी या. आपले प्लेइंग 11ची लिस्ट इकडनं घेऊन जा, फिलअप करून आमच्यापर्यंत पोचवा आणि आपल्या टी शर्ट्स इकडनं घेऊन जायचे आहेत. आणि टी शर्ट्स आपण परिधान करून टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मानवांच्या शुभ असं टॉस केला जाईल 5 षटकानंतर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय साहिल. कंतूजी राठोड साहेबांचा आमच्या व्यासपीठावर आगमन होत आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत असेल. साहिल न्यू बॅटर आलाय. शेवटचा चेंडू असेल. अतुलने मात्र कमबॅक केलंय असं म्हणा हरकत नाहीये. म्हणजे उर्वरित 7 चेंडूचा खेळ शेष आहे. 51 धावांच्या फलकावर 37 धावांचं योगदान दीपेश लोखंडे. जबरदस्त बॅटिंग केलंय. यावेळेस मात्र वाईट चेंडूचा इशारा येतोय. प्रत्येक षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आकाशी मात्रे यांच्या माध्यमातून असेल. साहिल आहे म्हणजे 7 चेंडू आहेत. 7 चेंडूवर तुम्ही 7 षटकार ठोका आणि 500 प्रमाणे तुम्हाला कॅश इथे मिळेल. शेवटचे 7 चेंडू आहेत. धावसंख्या 51 धावांच्या फलकावर. यावेळेस मात्र कमी उंचीचा चेंडू मात्र बघायला मिळतोय आणि डॉट चेंडूने मात्र समाप्ती होतोय. 4 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय. 52 धावा 5 गडी बाद. येणारी 6 चेंडू आहेत. तत्पूर्वी जाऊया डीजेल एक संधी देऊया आपण. गाव आणि जन्नत बॉईज आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या कारण लगेच टॉस केला जाईल. जतीनचा आपण उल्लेख केला तर जतीनने मात्र 2 षटके जरूर हाताळली होती. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आपण टॉस साठी या. तर अंतिम षटक असेल. 6 चेंडूचा खेळ शेष आहे. मार्कवर आलाय गोलंदाज निशांत. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. एका बाजूने स्ट्रायकर इंडवर ही निशाणी आहे. निशांत टू निशांत. धावसंख्या 52 धावांच्या फलकावर जरूर पाहायला मिळतात. 52 रन लॉस ऑफ 5 विकेट्स. 52 धावा 5 गडी बाद पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करताना चंदनसार हा संघ. प्रत्येक षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आकाशी मात्रे साहेबांच्या माध्यमातून जरूर लावलं गेलं आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 52 धावांच्या फलकावर. 52 रन लॉस ऑफ 5 विकेट्स. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू आता होतोय. क्या बात आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू फायचा संपर्क झाला नाहीये. शेवटचे 5 चेंडू आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 52 धावांच्या फलकावर. कसपडा चषक 2024 हे शानदार दर्जेदार आयोजन पाहायला मिळतंय. शेवटचे 5 चेंडू अंतिम 5 चेंडूचा खेळ शेष आहे. 52 धावांच्या फलकावर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न कवकोणचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय परंतु चेंडू सरळ निघून जातोय. सीमाशा पार. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमाशा पार. घासपडा चषक चौकार 4 धावा. लढला म्हणून महाराष्ट्र घडला. आज त्यांची माता आपण पाहू शकता. यांचा आज जन्मदिवस
लहानपणापासून चांगले संस्कार आणि रयतेचा राजा म्हणून आपण पाहिला छत्रपती शिवाजी महाराज. तर धावसंख्या 56 धावा या फलकावर आजच्या दिवसातला उच्चांकाच्या दिशेने वाटचाल केली. 56 धावा या फलकावर अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. निशाण टू निशाण. बॅटची एट जरूर लागलं आहे. शॉर्ट फाईन मध्ये एक निघून जातोय. तत्पुढे सिंगल असेल. एकेरीने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती तब्बल 57 धावा या फलकावर. 57 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स. 57 धावा, 5 गडी बाद. शेवटचा आपण 4 चेंडूचा खेळ शेष आहे. 57 धावा या फलकावर 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 57 धावा या फलकावर पहिला चेंडू निर्धावाला जातात. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर सिंगल येत आहे. साहिल षटकार ठोकेल का? 500 रुपयाचं कॅश प्राईज जरूर लावलं गेलंय आकाजी मात्रे यांच्या माध्यमातून. आधीच बॅट फिरली जाते. आता मात्र सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडला जात आहे साहिल. इथे फलंदाज धावपाच्या स्वरूपात बाद होतोय. चला नेक्स्ट फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये इन होईल. तत्पूर्वी एक छोटीशी धून आपण ऐकूया. दोन चेंडू आहेत आणि 57 धावा या फलकावर. पुन्हा एकदा निशांनी आपल्याकडे स्ट्राईक जरूर ठेवलाय. शेवटचे 2 चेंडू, धावसंख्या 57 रन, लॉस ऑफ 6 विकेट्स. अंतिम 2 चेंडू आहेत. या मॅच मध्ये मात्र रंगतदार स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. कारण बलाढ्य संघ दोन्ही आहेत. जयदुर्गा रायपाडा संघ एक चांगली बॅटिंग लाईन आहे त्यांच्याकडे. शेवटचे 2 चेंडू, 57 धावा धावफलकावर, 6 गडी बाद झालेत. आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोरच्या दिशेने वाटचाल जरूर केलाय. 2 षटकाला भेदून चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार, गासपडा चषक, चौकार, 4 धावा. या स्पर्धेतला हायएस्ट स्कोर जरूर पाहायला मिळतोय. 61 धावा. तर दोन्ही संघांना आमंत्रित करेन शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव कप्तान अँड जन्नत बॉईज दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल. शिरगाव संघ उपस्थित झाला आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. परंतु जन्नत बॉईज संघ आधीच उपस्थित झालाय. त्यांचंही मनपूर्वक आभार. तर अंतिम चेंडू या इनिंगचा, धावसंख्या 61 धावा या फलकावर. चौकार, षटकार की विकेट्स. यावेळेस पुन्हा एकदा शेवट मात्र गोड केलाय तो निशांच्या बॅटमधनं. हात आहे, षटकार येतोय. निशांचं योगदान आपण पाहिलं तर 11 चेंडू मागे 26 धावांचं योगदान आणि धावसंख्येला पोहोचवलंय 67 रन, 67 धावा या धावफलकावर. या स्पर्धेतला उच्चांक गाठला तो हायएस्ट स्कोर. 5 षटका मागे 67 धावा आणि 68 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. निशांतने मात्र जबरदस्त कामगिरी केली. 11 चेंडू मागे 26. चला दोन्ही संघाचे संघनायक शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव अँड जन्नत बॉईज पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल. टी शर्ट परिधान करून आपण या जिथे टॉस केला जाईल. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. मी विनंती करेन सोहम एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रमेशजी, दादासाहेब, राजभोईर साहेब आणि तेजस पाटील साहेब आपल्या तिघांना मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. या तेजसजी भोईर साहेब, राजभोईर साहेब आणि रमेश दादा साहेब आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. एका बाजूने जन्नत बॉईज, दुसऱ्या बाजूने शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. शिरगावमध्ये एक मोठी स्पर्धा येते 50,000ची. त्यानंतर विजय मामा चषक येतोय. रायपाडा संघ इथेही एक मोठा चषक आपण जरूर पाहणार आहोत. तर रमेशजी भोईर साहेब आणि विकेटवरती गोलंदाजी करू नये, राजभोईर साहेब थोडंसं विकेटच्या बाहेर करा. हा तर मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. मी
दोघांना साहेबांना विनंती करेन, रमेश दादा साहेब आणि राज भुईर साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. एका बाजूने घासपडा आहे, दुसऱ्या बाजूने सिटी. बहुजन विकास आघाडीचे मात्र ते चिन्ह आपण पाहू शकतात. कोण बोलताय? सिटी एकंदरीत येत आहे घासपडा आणि टॉस जिंकला जन्नत बॉईज संघटना. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हा आणि या मॅच आनंद घ्या. टॉस जिंकला जन्नत बॉईज, काय निर्णय असेल? फिल्डिंग. प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील शिरगाव संघाला? 40 ते 45. या धावा रोखण्यासाठी कुठले गोलंदाज तुमच्याकडे असतील? मी आहे आणि शिव आहे आणि समरजित. या आयोजनामधलं काय वाटतंय? चांगलं आयोजन आहे. बेस्ट ऑफ लक. तर एकंदरीत शिरगाव संघ आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करतील? 70-75. या 70-75 धावांसाठी कुठले ट्रम्पकार्ड फलंदाज तुमच्याकडे आहेत? जय विजय आणि रोनक आहे, 4-5 जण आहेत अजून. जय वीरूची जोडी तुमच्याकडे आहे. काय ते एकंदरीत काय वाटतं आयोजनामध्ये? खूप चांगल्या प्रकारे आयोजन गेलंय. आयोजन एकदम एक नंबर आहे. थँक्यू. एकंदरीत टॉस जिंकला जन्नत बॉईज या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण कॉम्बॅकच्या दिशेने, जिथे धनंजय पाटील सर असतील, व्हाईस ऑफ कोपरी. थँक्यू सो मच. सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण पाहतात घासपाडा HDIL चषक 2024 आपण सर्वजण पाहत आहात. चालू असलेली मॅच मैदानावरती पाहायला मिळतात. जयदुर्गा रायपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट V24 चंदनसरचा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. सुरुवातीला बनवल्या गेल्या 68 धाव्यांचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. आदरणीय व्यक्तिमत्व कांतू राठोड साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3000 रुपयाची देणगी घेत आहेत. मंडळाच्या वतीनं बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषकाच्या वतीनं आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आपण दिलेली देणगी या संपूर्ण आयोजन कमिटीसाठी या स्पर्धेसाठी महत्त्वाची आहेत, त्यामुळे आपल्या मनापासून आभार आहेत. तर लगेचच आपण कांतू राठोड साहेबांचा सन्मान आहे तो या व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करतोय अजिंक्यजी घरात पिंड दादा, आपणास विनंती असेल कांतू राठोड साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला नुकताच 3000 रुपयाची देणगी या संपूर्ण स्पर्धेसाठी मात्र प्राप्त होतं, त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान करणं हे आपलं आदर कर्तव्य आहेत आणि मान्यवरांचं स्वागत सन्मान या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय व्यक्तिमत्व कांतू राठोड साहेब आहेत, त्यांचा सन्मान सध्याच्या घडीला आपण व्यासपीठावरती पाहू शकतायत. 68चा पाठलाग मैदानावरती होणार आहेत. जतीन पाटील बंड्या यांच्यावरती सर्व काही आशा अपेक्षा सर्व काही पल्लवित असणार आहेत, कारण की या खेळाडूची जर बॅट बोलली मैदानावरती तर धाब्यांचा पाठलाग होऊ शकतो. पण दुसऱ्या बाजूला विकेट टेकर गोलंदाज दीपेश लोखंडे देखील आहेत, त्यांच्यावरती देखील नजर असणार आहेत. पारितोषिकांचा आता भरपूर वर्षा होणार आहेत. जावेद मॅचच्या दिशेने पहिला चेंडू इनफिल्डला क्लिअर केलाय. अनिकेत म्हात्रे यांच्या बॅट मधून पहिलाच बॉल चल सीमारेषेच्या बाहेर, मिळता धावा 4. वेलकम बाउंड्री 4. पाटील बंड्या ज्यावेळी स्ट्राईक वरती येतील प्रत्येक सिक्सर साठी त्यांचे जवळीक मित्र आदरणीय व्यक्तिमत्व राज भोईर साहेब नेहमीच जोडीने असतात. तर राज भोईर साहेब यांच्या माध्यमातून 6 साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. दुसऱ्या बाजूला 3 विकेट साठी महत्वाचं पारितोषिक आहेत. तर दीपेश लोखंडे यांच्यासाठी विजयजी घरात मामा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. दोन्ही बाजूने जर आपण पाहिलं तर पारितोषिकांचा वर्षा होणार आहे. पहिल्या बॉलवरती मात्र कळलेला अनिकेत म्हात्रे यांचा क्लासिकल चौकार आपण पाहिलाय. इनफिल्डला क्लिअर केलं, गॅप पाहिला आणि गॅप मध्ये बॉलला एक्झिक्युशन करत असताना चौकार ठोकलाय. हाफ ट्रॅकर बॉल आहे, पुल केलाय शोराम, पुल पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल अँड डिलाइटेडफुल. अनिकेत म्हात्रे यांच्या बॅटमधून आणखीन एक सिक्सर सहारण. थँक्यू. पारितोषिकांचा वर्षा होणार आहे. पुन्हा त्या पारितोषिकांच्या दिशेने आपण बोलणार आहोत. या षटकातील महत्वाचा बॉल दीपेश पुन्हा रेडी. हा ट्रेकर बॉल होता, पुल करायचं होता प्रॉपर तिथे कनेक्शन करत असताना, परंतु एक धाव मात्र जलद गतीने घेतले गेले आहेत. आता रेस लागल्यात म्हणजे दोन्ही संघ एकमेकांच्या डावपेच जाणतायत, परंतु व्यासपीठावरती आदरणीय राज भोईर साहेब आहेत, त्यांच्याच माध्यमातून पुन्हा त्या पारितोषिक असणार आहेत. जतीन पाटील बंड यांच्या बॅटमधून एक सिक्सर आला तर 1000 रुपये आणि बॅक टू बॅक 3 सिक्सर आले तर 5000 रुपयांचं पारितोषिक असणार आहेत.
3 चेंडू देखील संपला गेला. 11 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 68 धावा मैदानावरती बनवायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट सध्या 12.67 वरती आहेत. करंट रन रेट सध्या जर आपण पाहिलं तर 22 आहे. आणि ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहेत त्याच पद्धतीने बॅटिंग करण्याचा प्रयत्न मैदानावरती करेल तो जयदुर्ग रायपाडाचा संघ. हे दोन खेळाडू महत्वाचे आहेत. म्हणजे अनिकेत म्हात्रे आणि जतीन पाटीलची जोडी आहे ती A1 जोडी आहे. ती A1 जोडी मैदानावरती राहील की तिथून दीपेश लोखंडे पुन्हा एकदा मात्र गोलंदाजीमध्ये हवी होईल हे पाहण्यासारखे असणार आहेत. दीपेश रेडी होतोय या षटकातील बॉल क्रमांक 4. फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला निवडलं. वरून खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक तिथे होते अनिकेतच्या हातामध्ये झेल देऊन जतीन पाटील बंड्या यांची मोठी विकेट. प्राइसलेस विकेट. बॅक टू दी पवेलियन गॉन. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने गेले. बॅटच्या रेंज मध्ये होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करण्याचा प्रयत्न करत होते पण 30 सेकंदमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं होतं. अनिकेत होते. अनिकेतने घेतलेला कॅच. मिळालेली विकेट. फलंदाज जतीन पाटील जे मात्र गोल्डन टक 0 वरती मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेने परत आहेत. धावा धपलकेवरती आहेत. 11 वरती 1 विकेट. 4 चेंडू देखील मैदानावरती संपल्या गेल्या आहेत. न्यू बॅटर न्यू मॅन इन. मैदानावरती आपण पाहिलं तर दाखल होतं मिस्टर हर्षद. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. महत्वाच्या संघात महत्वाच्या संघादरम्यान चालू असलेली महत्वाची रंगतदार लढाई आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पॉवरफुल लढाई मैदानावरती आपण पाहणार आहोत. दोन्ही संघ मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आपण पाहिलं तर निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आणि 5 षटकांच्या मॅच मध्ये एक गोष्ट महत्वाची काय असते तर महत्वाची ती गोष्ट असते 2 षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही कशा प्रकारे धावा घेतात. पहा एक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहिलं. हर्षच्या थोडंसं लेन दूर ठेवण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला आणि तिथून मात्र निर्धाव चेंडू फेकला गेलाय. 5 चेंडू देखील संपला गेला. धावा धावफलकावरती 11 धावा आहेत. हॅट्रिक विकेट मेडन षटकसाठी आपण पाहिलं तर विजयजी गरज मामा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. हर्षदसाठी चेंडू खेळण्याचा प्रयत्न पूल करायचा होता. प्रॉपर कनेक्शन नाही झालं तिथे परंतु क्षेत्ररक्षकाने सोडलाय झेल. हर्षद मात्रेला जीवनदान मिळालंय. क्रिकेटमध्ये नेहमी एक कहावत म्हटली गेली कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच. छोडोंगे कॅच तो हारोंगे मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे. इथे सोडलाय झेल मैदानावरती. खेळाडूला मिळालं जीवनदान. हर्षद मात्रे काय या जीवनदानाचा फायदा घेतील का हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. पहा एक्शन रिप्ले पुन्हा स्क्रीनवरती कशा प्रकारे हा कॅच ड्रॉप झाला. पहा तिथून मात्र शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. उंच चेंडू गेला. तिथून क्षेत्ररक्षक आले होते चेंडूवरती. असं वाटलं की झेल होईल परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर चेंडू मात्र कॅरी नाही केला गेला आणि तिथून मात्र हा झेल ड्रॉप झालाय. षटकाचा खेळ संपला पहिला आणि पहिल्या षटकांच्या धावा आहेत 12. कंपॅरिझन पाहिलं तर कंपॅरिझन अगदी बरोबर आहे. म्हणजे V24 संघाचा पहिल्या षटकामध्ये 12 वरती होता पण 12 वरती 2 विकेट होते. जयदुर्ग रायपाडानं 12 बनवल्यात. 12 वरती 1च विकेट गेलेत. अजूनही रंगतदार मॅच होईल. इथून धावा आल्या होत्या. अनिकेत मात्रे एका बाजूला आहे. स्ट्राईकला हर्षद आहे. असं खाली राहिला बॉल परंतु पंच वलटात परशुराम पाटील गंभीर सर आहेत. तिथून मात्र आमच्या दिशेने वळाले. त्यांनी मात्र इशारा कळवला की हा बॉल आहे वाईट. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या मात्र 13 धावा. आणि ही लढाई जर पाहिली तर एकमेकांच्या विरुद्ध आहे. एकमेकांच्या आमने सामने आहेत. दोन्ही संघ भरपूर वेळा या चंदनसर विभागामध्ये एकमेकांच्या आमने सामने आहेत. म्हणजे घासपाडा असेल रायपाडा असेल तिथून V24 संघ आहे शिरगावचा संघ आहेत. नेहमीच आपण पाहिलं होतं. पुन्हा एकदा मात्र खेळण्याचा प्रयत्न सफल झाले परंतु इतके सफल झाले मंगेश यांना यष्टी दाखवली आणि मंगेशने ती यष्टी वाकवली. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. हर्षदला पाठवलं होतं पण हर्षद आज मात्र इथे आपण पाहिलं तर 1 धाव करून तंबूच्या दिशेने परततोय. गॉन. पहा सफल झाले. खेळण्याचा प्रयत्न 5व्या 6व्या स्टंपच्या देखील भरपूर बाहेर आले हर्षद आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर बॉल मात्र कव्हर नाही करू शकले आणि मंगेश अशा संधी नाही सोडणार. मंगेशनं मात्र तिथे विकेट मिळवून दिली. फलंदाज तंबूच्या दिशेने परतले गेले आहेत. धावा धावफलकावरती 13 वरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू मॅन इन न्यू बॅटर मध्ये मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. मिस्टर निशांत भुईर हार्ड हिटर बॅटर आहेत. अनिकेत मात्रे अजूनही नॉन स्ट्राईक वरती फक्त मॅच पाहतोय. तिथून
ज्याला स्ट्राईक या षटकामध्ये जुनी मिळालेली नाही, परंतु खूप महत्वाचा डावपेच आखणं तुम्हाला खूप महत्वाचे असणार आहेत. मंगेश म्हात्रे पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, खेळायचा प्रयत्न, चेंडूला मात्र कळला गेला, क्षेत्ररक्षक आहे तिथून मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळतात. थँक्यू सो मच नागेशजी तलेकर साहेब, आपलं मनापासून आभार. हरिचंद्रजी पाटील मामा, आपल्या मनापासून आभार असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आलात त्याबद्दल पुन्हा एकदा घासपाडा HDL चषकाच्या वतीनं आपल्या मनापासून आभार आहेत. धावफलकेवरती धावा जर पाहिल्या तर एका धावेने मात्र वाढली गेले 14. प्रत्येक विकेटसाठी आकाशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल तर मंगेश म्हात्रे यांना. हा ट्रॅकर बॉल आहे, अनिकेत म्हात्रे तुटून पडलाय बॉलवरती, चेंडूला मात्र पाठवले सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. अनिकेत म्हात्रे यांच्या बॅटमधून ट्रेडमार्क शॉट, सिक्सर. आक्रमकतेचं दुसरं नाव अनिकेत म्हात्रे मैदानावरती करतात आक्रमण. जतीन पाटील बंडा जरी बाद झाले परंतु अनिकेत म्हात्रे सांगतात हम भी किसी से कम नाही. मैदानावरती दाखवून देऊ आज या मॅच मध्ये आणि दाखवून देखील द्यायचे आहेत. म्हणजे इथून तुमच्या आमने-सामने लढाई आहेत, मैत्रीपूर्ण संबंध प्रत्येकाचे आहेतच, परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्यावेळी तुम्ही एकमेकांच्या समोर असतात त्यावेळी तुम्हाला प्रत्येकाला खेळ दाखवायचाच असतो. 68 धावांचा पाठलाग आहेत, मोठा नाहीत. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या मोठी नाही आणि कुठलीही धावसंख्या क्रिकेटच्या खेळामध्ये छोटी देखील नाहीत. प्रयत्न करा, समोरच्या संघाने जर धावा बनवल्यात मग धावा बनवण्याची क्षमता तुमच्या स्वतःमध्ये देखील असायला हवी. पुलेलींचा बॉल आहे, त्याला थोडासा ड्राईव्ह केला, चेंडू मात्र गॅपमध्ये निघून चालला, क्षेत्राच्या चेंडूवरती येतोय तोपर्यंत एक धाव घेतला, दुसऱ्या धावेचा कॉल मात्र लगेच दिला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, निशान मात्र थोडासा उशीर करतोय. रनिंग करायची होती निशानला पण रनिंग बिटवीन द विकेट नाही पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा घेतला तो मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं. फलंदाज धावचीच्या स्वरूपानं बाद, गॉन. मैदानावरती अक्षय पाटील सँडी मैदानावरती आपण पाहतात. या खेळाडूकडे क्षमता आहे परंतु थोडंसं हाताला इंजुरी त्याच्या असल्या कारणामुळे तो मात्र जवळपास 5व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आलाय. नंतर सलामीचा खेळाडू म्हणून आपण अक्षय पाटील सँडी यांना नेहमी पाहिलेले आहेत, परंतु आज हाताला इंजुरी आहेत, थोडंसं दुखापतग्रस्त आहेत म्हणून तो 5व्या क्रमांकावरती मैदानावरती बॅटिंग साठी आलाय. पण या श्रेणी संघाला गरज आहे अशा वेळी अक्षय पाटील यांची बॅट की अनिकेत म्हात्रे तिथून मैदानामध्ये चांगला खेळ दर्शवतील. एका बाजूने दीपेश लोखंडेने दाखवलाय, मग दुसऱ्या बाजूने अनिकेत म्हात्रेला देखील दाखवणं गरजेचं आहे. 68 टार्गेट आहेत. मंगेश म्हात्रे विकेट टेकर गोलंदाज आहेत. खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपण पाहिलं तर दीपेश आहेत. बॉलला अडवलं गेलं लॉंग ऑन मध्ये, एक धाव पाहायला मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतायत 1 आतापर्यंत जवळपास विचार केला तर 5 षटक फेकून झालेत आणि धावा धावफलकावरती आहेत त्या 22 धावा. समीकरण मैदानावरती बनलं गेलंय 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये 46 धावांची गरज आहे. निर्णायक चेंडू असू शकतो मैदानावरती. यानंतर उर्वरित उत्तरार्धात 3 षटक अजूनही बाकी राहतील. खुल्या टप्प्याचा बॉल आहे, त्याला ड्राईव्ह केलंय, एक धाव घेण्याचा प्रयत्न वेगाने घेतले गेलेत. सिंगल मैदानावरती कंप्लीट केले गेलेत. आता समीकरण मैदानावरती बनले गेलेत. येणारे षटक आहेत मैदानावरती 3 आणि 3 षटकांमध्ये 18 बॉल मध्ये 45 धावा ह्या मैदानावरती बनवायच्या आहेत. जयदुर्गा रायपाडा संघाला कशा प्रकारे 18 बॉल मध्ये 45 धावा बनवल्या जातील हे आपण पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. थँक्यू. 18 बॉलचा खेळ 45 ची गरज आहे. कंपॅरिझन सध्या स्क्रीनवरती पहा. आफ्टर 2 ओव्हर्स V24 चंदन सर 18 वरती 4 विकेट होते. जयदुर्गा रायपाडा अजूनही बेटर आहे, 23 वरती 3 विकेट आहेत. म्हणजे V24च्या पहिल्या 2 षटकामध्ये धावा नाही आल्या होत्या पण त्यांच्या बेटर सध्या जयदुर्गा रायपाडाचा आहे. आता इथून बेटरला फिनिश करेल का हा महत्वाचा प्रश्न असणार आहे. स्ट्राईक इन वरती अक्षय पाटील. बिग हिट बिग हिट बिग हिट, चेंडूला मात्र पाठवून दिलाय सीमारेषा पार. अक्षय पाटील सँडी यांच्या बॅटमधून सिक्सर, 6.
अक्षय पाटीलच्या बॅटमधून सिक्सर मैदानावरती, या खेळाडूचा मैदानावरती राहणं संघासाठी गरजेचं आहे आणि त्याच्याच बॅटमधून हा लॉंगेस्ट सिक्सर सध्या मैदानावरती खेळला गेलाय. समीकरण मैदानावरती पुन्हा बनलं जाईल. 17 बॉलचा खेळ आहे. 17 बॉल मध्ये 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत. अनिकेत मात्रे 6 चेंडू 19, अक्षय पाटील 2 चेंडू 7. दिपेच्या पहिल्या बॉलवरती षटकार. पुढील बॉल हो सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बाहेरच्या दिशेने बॉल निघाला. सरळ विकेट किपर निशांत म्हात्रे यांच्या चेंडू हातामध्ये जाऊन विसावला, तिथून मात्र डॉट बॉल येत असताना आपण पाहिलं. 16 बॉलचा खेळ अजूनही आहे. 39 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच मध्ये आपण शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचा संघ पाहणार आहोत आणि त्यांची देखील एक स्पर्धा शिरगावच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. येत्या 18, 19, 20, 21 तारखेला शिरगावच्या गावामध्ये आपण एक स्पर्धा पाहतायत. 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये 39 धावा. बिगिट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये गेला, भरपूर उंच गेला. झेलची संधी असेल, क्षेत्ररक्षक पुन्हा पुढे येतोय परंतु आता कुठलीही चुकी करणार नाहीत. घेतला गेला कॅच, मिळाली विकेट. अक्षय पाटील सँडी बॅक टू दी पवेलियन गॉन. महत्वाचा फलंदाज आपण तंबूच्या दिशेने परतला गेलाय. आता इथून समीकरण मैदानावरती बनलं गेलं. पुन्हा 15 बॉलचा खेळ आहे आणि 15 बॉल मध्ये 39 धाव्यांची गरज आहे. त्याला बॅट्समॅन बॅटर घाई करा, एवढा वेळ नाही जाणार मैदानावरती, कारण की एक खेळाडू आहे तो त्या 30 सेकंदाच्या बाहेर आल्यानंतर दुसरा बॅटर तुम्हाला रेडी ठेवायचा आहे. इतकाही आपल्याकडे वेळ नाही का तिथून मॅचेस होणार नाही, त्याची आपण दक्षता घ्या. याचा दिवस संपूर्ण पाहिला तर आपण 5-5 षटकांचे सामने खेळण्याचा प्रयत्न केला. अक्षय पाटील वर्सेस दीपेश लोखंडे पहा, एक बॉलवरती त्याने हिट केला, सिक्सरचा तो मात्र बाहेर गेला आणि तिथून मात्र त्याच्या विरुद्ध त्याने षटकार ठोकला होता. त्यानंतर मैदानावरती एक चांगला बॉल टाकला जो मध्ये स्विंग होताना पाहायला मिळाला. त्यानंतरच्या बॉलवरती बिग हिट करण्याच्या नादामध्ये अक्षय पाटील यांची मात्र विकेट मिळाली आणि तो तंबूच्या दिशेने परतला गेला. म्हणजे एका बॉलवरती षटकार ठोकला, कमबॅक केला दीपेशने पुन्हा एकदा. त्यानंतर कमबॅक आहे तो जारी ठेवला, त्यानंतर विकेट त्याने मिळवून दिली. धावा फलकावरती 29 ला 4 विकेट. डेब्युटर विघ्नेश बंधू त्यावेळेचा बॉल आपण पहिला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानावरती येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती पाहायला मिळत आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत फेकून दिला. या षटकातील जवळपास आपण चेंडू पाहिले तर 2.4 चेंडू फेकून झालेत. 14 मध्ये 39 रन मैदानाच्या मध्ये बनवायचे आहेत. विघ्नेशला आज मैदानावरती करावी लागेल बॅटिंग, त्याला दाखवून द्यावं लागेल. क्षमता ॲबिलिटी आमच्यामध्ये आहे ते तुम्हाला मैदानावरती स्वतःला दाखवून द्यावं लागेल. गोलंदाज समोरच्या दिशेने फटका खेळला, छान रीत्या खेळला, क्षेत्ररक्षक आहे परंतु महेंद्र नाही थांबू शकणार. चेंडू डीबी यांच्या आमचे धनंजय मांगेला यांच्या स्वागताला सीमारेषा पार, चौकार. बंधूच्या बॅटमधून विघ्नेशांच्या बॅटमधून आलेला चौकार आपण पाहिला आहे. या चौकारांना मॅचचं आता सूत्र पुन्हा बदलणार आहेत. येणारे चेंडू मैदानावरती अजूनही असणार आहे ते मात्र जवळपास 13 आणि 13 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात मैदानावरती. त्या 35 हा चेंडू निर्णायक असणार आहे. 13 चेंडू मध्ये 35 धाव्यांची गरज आहे. विघ्नेश बंधू स्ट्रायकिंग राईट अप ओव्हर द विकेट. दीपेश सोडून दिलाय थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न. पंच मात्र वळतात. परशुराम पाटील गंभीर सर आमच्या दिशेने वळाले. त्यांनी मात्र इशारा कळवला की हा बॉल आहे खराब. इथून आता विजयासाठी विचार केला तर 13 बॉलचा खेळ आहेत आणि 13 बॉलमध्ये धावा बनवायच्यात मैदानावरती 34. काही होऊ शकतं, प्रयत्न करा, शेवटपर्यंत लढा. दोन्ही बाजूने मॅच अजूनही जर पाहिलं तर 50-50 वाला मॅच मैदानावरती रंगतोय. 13 बॉल मध्ये 34 धावा. विकेट करण्याचा प्रयत्न चेंडूला मध्ये इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला गेला. एक धाव तर घेतला, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानावरती करतील यस डेफिनेटली, परंतु क्षेत्ररक्षकाने काय केलंय, चुकी केलंय. चुकीला माफी नाही नेहमी आपण पाहिलेलं आहे. या श्रेणी झालेली चुकी मैदानावरती निर्णय ठरू शकत आहेत आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. आलाय चौकार. आता समीकरण मैदानावरती बनले गेलंय. येणारे बॉल आहेत ते मात्र 12 आणि 12 बॉल मध्ये बरोबर धावा बनवायच्या आहेत. 30 धाव्यांचं लक्ष असतं. ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा. दीपेश लोखंडेचा बॉल होता, कळला गेला, इनफिल्डला क्लिअर केला. महेंद्रच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पाहायला मिळाले.
साहिल होते परंतु साहिल स्वतःवरती नाही कंट्रोल ठेवू शकले आणि चेंडूला मात्र त्यांनी बाउंड्री लाईन पर्यंत पाठवण्याचं काम केलंय. 12:30 ची गरज आहे, मैदानावरती पाण्याची गरज आहे. आमच्या आयोजन कमिटीचे मेंबर आहेत ते मैदानावरती तिथे पाणी घेऊन जातील. आपल्या आयोजन कमिटीचे मेंबर 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 3-0-30. शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी, विरारी शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपडा चषक भारी, आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपडा चषक भारी, आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपडा चषक भारी, आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपडा चषक भारी. थँक्यू. 12 चेंडू देखील मैदानावरती असताना 3-0-30 धावांची गरज आहे. सध्या जर आपण स्कोर कार्ड पाहिला तर अनिकेत मात्रे नॉट आउट आहेत. 6 चेंडू 19 धावांचे ओपनिंगला बॅटिंगसाठी आले. जतीन पाटील आज गोल्डन डकचे शिकार झाले, शून्यावरती बाद झाले. हर्षद मात्रे होते ज्याने 3 चेंडू मध्ये 1 धाव बनवली, तेवढा परफॉर्मन्स चांगला नाही राहिला. निशांत भुईर होते जे रनआउटच्या माध्यमातून बाद झाले, 1 चेंडू मध्ये 1 धाव. अक्षय पाटील 1 षटका ज्याने ठोकला होता तो खेळाडू मात्र 4 चेंडू 7 धावा करून बाद झाला. विघ्नेश 3 चेंडू मध्ये 8 धावांवरती मैदानावरती चांगली बॅटिंग करतोय. संघाला आशा अपेक्षा सर्व काही पल्लवीत ठेवलेल्या आहेत. दीपेश लोखंडेचे 2 ओव्हर धावा खर्च केला, 27 विकेट मिळवून दिला 2. इकॉनॉमी होती 13.50 ची आणि मंगेश यांचं 1 षटक मंगेश मात्रेसह 11 धावा 1 विकेट. इकॉनॉमी होती 11 ची. फॉलोअप विकेट 11 वरती 1, 13 वरती 2, 21 वरती 3 आणि 29 वरती 4था विकेट आपण मैदानाच्या बाहेर पाहिलेले आहेत. आता इथून मॅच 50-50 वाला आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 30 धावेची गरज आहे. सरासरी तुम्हाला मेंटेन करायच्या मैदानावरती ती जवळपास 15 ची. 12.5च्या वरची सरासरी आतापर्यंत घेतली गेली. जवळपास 38 धावा बनवल्या तर 12 चेंडू 30 धावेची गरज आहे. सरासरी इथून 15ची आहे. पहिला बॉल लोवर फुल टच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक मैदानावरती झाला आहे आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर विजय यांच्या पहिल्याच बॉलवरती अनिकेत म्हात्रे तंबूच्या दिशेने परत आहेत. जयदुर्ग रायपाडा संघाला लागलेला हा 5वा धक्का. चेंडू मैदानावरती 11 चेंडू मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या जवळपास 30. न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर दाखल होत आहेत. जिग्नेश यांना आपण पाहू शकतो मैदानावरती दाखल होत आहेत. जिग्नेश पाटील एका बाजूला आपण पाहिलं तर विघ्नेश आणि दुसऱ्या बाजूला जिग्नेश हे 2 खेळाडू आहेत, महत्वाचे खेळाडू आहेत. आज मैदानावरती कशा प्रकारे खेळ करतात ते पाहण्यासारखे असणार आहेत. गोलंदाज रेडी. ओव्हर द विकेट बॅकफुटला गेले परंतु फटका खेळण्याचा प्रयत्न आधी फटका खेळू की नको खेळू या दुविधेमध्ये राहिले आणि सरळ चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. या मॅच मध्ये पुनरागमन पुनर्प्रस्थापित करतोय तो V24 चंदनसारचा संघ. दीपेश लोखंडेने घेतलेल्या महत्वाच्या 2 विकेट्स, मंगेश म्हात्रेने घेतलेली ती 1 विकेट महत्वाच्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं तर विजय. पुढील बॉल ओव्हर द विकेट. चांगला बॉल टाकलाय. फटका खेळण्यासाठी मात्र तिथे आपण पाहिलं तर बॅटरकडे कुठल्याही प्रकारची संधी नव्हती. तिथून मात्र धावचीची संधी आणि धावचीच्या स्वरूपानं जिग्नेशला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. आणखीन एक फलंदाज गॉन. पहिल्या 2 ते 3 षटकापर्यंत अगदी त्या 2.3 षटकापर्यंत बस सर्व काही प्रॉपर सुरू होतं. पण तिथून मैदानावरती ज्यावेळी 3रं षटक सुरू झालं विजयाला मैदानावरती विकेट मिळाली अनिकेतची विकेट मिळाल्यानंतर तिथून मात्र सर्व काही सूत्र थोडीशी कमी होताना पाहायला मिळाली. त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर चेतन येतात मैदानावरती न्यू बॅटर दिमॅनीन. चेतन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. 38 वरती 6 विकेट आहेत. 38 ला 6 विकेट जयदुर्ग रायपाडा संघाच्या. धाबा मात्र पहिल्या डावामध्ये गोलंदाजाने मात्र थोडीशी खराब कामगिरी केली ती जयदुर्ग रायपाडा संघाच्या, कारण की V24 संघाने एक उच्चांक गाठला तो 67चा आणि 68चा पाठलाग करताना धावफलकावरती धावा आहेत 38.
करण्याचा प्रयत्न, कडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न स्ट्राईक विघ्नेशला दिले, परंतु तिथून बॅट आणि बॉलचा संपर्क नाही पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल मैदानावरती फेकला गेलाय. हा दबाव आहे, हा दबाव निर्माण केला तो मात्र गोलंदाजी करणारा संघ V24 संघानं. नेक्स्ट मॅच होईल शिरगाव स्पोर्ट शिरगावचा संघ असेल तो खेळ जन्नत बॉईजशी. जन्नत बॉईजचा संघ मैदानावरती क्षेत्ररक्षण करेल प्रथमतः आणि बॅटिंग करेल शिरगाव स्पोर्ट शिरगावचा संघ. एका बाजूला जय गावडे असतील, विजय असतील, तिथून महेश पाटील आहेत, त्यानंतर राजू भोईर आहेत, प्रथमेश भोईर आहेत, विकास असतील आणि त्यांचे संपूर्ण एंटायर टीम मैदानावरती नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. 8 बॉल 30 करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क पुन्हा नाही होताना पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला बॉल मैदानावरती हाताळला गेलात, एक धाव मात्र कंप्लीट होत आहेत आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचत आहेत 39. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 बॉलचा खेळ आहेत आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या मात्र जवळपास 29 धावा, 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 29 धावा. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहे षटकादरम्यान. स्ट्राईकिंगवरती बॅटर आपण पाहिलं तर चेतन भोईर, राईटम ओव्हर द विकेट गोलंदाज विजय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तिथून मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. षटकाची होते समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती 39. शेवटचे 6 चेंडू आहेत. 6 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे मैदानावरती. 6 चेंडू 29 धावा कशा प्रकारे मैदानावरती बनवल्या जातील हे आपण पाहूयात. तोपर्यंत जाऊयात डीजे सुमीच्या दिशेने. चला पाहू क्रिकेटची दुनियादारी, विरारी शहरात जाऊ चला पाहू क्रिकेटची दुनियादारी. आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपडा चषक भारी, आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपडा चषक भारी, आई शिवदानी मैदानावरी रंगलाय. थँक्यू. पहिल्या 4 षटकांचा खेळ पाहिला तर सध्या मॅनहॅटन चार्ट आहे तो चार्ट जर पाहिला तर तिथून मात्र V24 चंदरचा संघाचा जो आहे तो ब्लू लाईनअप मात्र भरपूर वरती गेली आणि जयदुर्ग रायपाडाची लाईन आहे ती थोडीशी खाली येताना पाहायला मिळते. त्याचं कारण होतं तिथून त्या 3ऱ्या 4थ्या षटकाच्या ज्या बरोबर मध्ये आहेत त्या धावा नाही आल्या. अंतिम शेवटचं षटक हाताळण्यासाठी सतीश अभिमध्ये कळला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो, तिथून जलचेची संधी असणार आहे तर कॅच मात्र कॅरी करण्याचा प्रयत्न, परंतु कॅच मात्र कॅरी नाही केला गेला. एक धाव तिथून मात्र एक धाव मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 4-0. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता इथून विचार केला तर 5 चेंडू खेळ आहेत आणि या 5 चेंडूमध्ये जवळपास 28 धावा ह्या मैदानावरती बनवायच्या आहेत. इथून मोठे 5 फटके खेळावे लागतील ही मॅच जिंकायची असेल तर जयदुर्ग रायपाडा संघाला. 5-28 सोडून दिलाय बॉल. बाकीचं काम पंचांवरती टाकलाय. पंच सांगतात यस डेफिनेटली व्हाईट बॉल आहेत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावफलकावरती मात्र धावा जाऊन पोहोचतील त्या 41 धावा. अजूनही विचार केला तर येणारे बॉल आहेत मैदानावरती 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. जवळपास 27 धावा मैदानावरती अजूनही बनवायच्या आहेत. सतीशला पण मैदानावरती गोलंदाजी करताना पाहू शकतायत. स्ट्राईक इनवरती चेतन भोईर, गोलंदाज सतीश. पुलरलेनचा बॉल होता, मिस केलाय बॉलला. तिथून मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय, परंतु मैदानावरती सिंगल घेतली गेली का तर यस डेफिनेटली तिथे सिंगल घेतली गेली. पंच लेगबायचा इशारा करतायत आणि या लेगबायच्या सहाय्यानं धावफलकावरती आपण धाबा पाहिलं तर जाऊन पोहोचतात. त्या मात्र 42 धावा 6 गडी बाद. उर्वरित विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ अजूनही इथून मात्र बाकी असणार आहे. याच्या पुढचा मॅच महत्वाचा असेल. जन्नत बॉईज शिरगाव स्पोर्ट शिरगाव या 2 महत्वाच्या संघामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला दुर्गेश कर्णधार म्हणून आपण त्यांना पाहिलं, आकाश असतील, शिव असतील, विकास, हिमांशु, मनीष, राज, महेंद्र, समर, नितीन, आकाश, आनंद, सर्वेश खेळाडू खेळताना आपण पाहणार आहोत. बॅकफुटला गेलं, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र समोरच्या दिशेने कळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो, तिथून मात्र आपण पाहिलं तर एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. निशांत म्हात्रे यांना आपण पाहिलं तिथे मात्र क्षेत्ररक्षण करताना चांगली बॅटिंग निशांत म्हात्रे यांची राहिली. चांगली बॅटिंग, तितकीच चांगली बॅटिंग दीपेश लोखंडे या खेळाडूच्या आपण या मॅच मध्ये पाहिलीत. धावा बनवल्या, धावा रोखल्या आणि शेवटच्या कालावधीमध्ये निशांतने मात्र खूप चांगली भूमिका बजावत असताना आपण पाहिलं होतं. चांगला बॉल मैदानावरती पुन्हा अद्यावत केला गेला. खोलवर टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न सतीश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चेंडू फेकून दिला. 4.4 धावा धावफलकावरती 43 बनवायचे होता. 68. आता अंतिम शेवटच्या 2 बॉलचा खेळ हा मैदानावरती बाकी राहिलाय. या मॅच मध्ये औपचारिकता आहे ती आता औपचारिकता मात्र दरम्यान शेष राहिलेल्या आहेत. अंतिम शेवटचे 2 बॉल. रेटम ओव्हर द विकेट कळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आता मैदानावरती असणार आहे.
या मॅच वरती आपला दबदबा वर्चस्व कायम ठेवण्याचं काम करतोय तो संघ आहे V24 चंदनसारचा संघ. मैदानावरती पहिला विजय आहे, त्या पहिल्या विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि जय दुर्गा रायपाडाचा संघ आहे तो या मॅच मध्ये आपण पाहतायत शेवटचा बॉल पर्यंत मैदानावरती स्ट्राईक वरती चेतन. या मॅच मध्ये मात्र पराभवाच्या छायामध्ये मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळतो जयदुर्गा रायपाडा संघ. अभिनंदन असेल टीम V24 चंदनसार संघ मात्र या मॅचला जिंकतात त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि दोन्ही संघांना विनंती असेल चला लाईनअप मध्ये आपण मैदानावरती हस्तांतरण करा. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचा प्रवास सुरू राहील तो संघ आहे V24 चंदनसारचा संघ. आणि जयदुर्गा रायपाडा संघाचा प्रवास आहे तो या मैदानावरती आपल्याला थांबताना पाहायला मिळेल. V24 न 24 धावेने हा मॅच मैदानावरती जिंकला गेला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. पण मॅच समरी पाहिली V24 संघाचे दीपेश लोखंडे 15 चेंडू 37, निशांत मात्रे यांच्या 11 चेंडूमध्ये 26. दुसऱ्या बाजूला दर्पण भगत होते 6 धावा देत 2 विकेट घेतले होते. जतीन पाटीलनं 29 धावा 1 विकेट. अतुलचं षटक होतं ते तिथून महत्वाचं ठरताना आपण पाहिलं होतं. अतुलनं 1 ओव्हर 17 धावा